नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये वसंत ऊर्जा या अत्यंत प्रभावी जैविक संजीवकाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत. हे वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट आणि भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार केलेले हे उत्पादन पिकांसाठी मित्रांनो वरदान ठरत आहे. मग त्याच्यामध्ये सर्व पिकं आले, ऊस आला, आलं सर्व पिकांसाठी खूप उपयुक्त असं हे वसंतदादा ऊर्जा हे जैविक हे टॉनिक खूप महत्त्वाचं आहे. आणि याचा पिकावरील मुख्य फायदे आणि फवारणी बीज प्रक्रियेचे प्रमाण आणि कोणत्या पिकासाठी उपयुक्त आणि याची काय किंमत आहे, कमी खर्चात दर्जेदार शेती करण्यासाठी मित्रांनो हे खूप चांगल्या प्रकारचं संजीवक मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याची माहिती जाणून घेणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला मित्रांनो या वसंतदादा ऊर्जा संजीवकाबद्दल माहिती मी देणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, सध्या खतांच्या वाढत्या किमती आणि बदलत्या हवामानामुळे शेती करणं खर्चित होत चाललं आहे. पण कमी खर्चात पिकांचा जोरदार फुटवा आणि पानांची रुंदी आणि उत्पादन वाढवायचं असेल तर मित्रांनो एक असं संजीवक आहे जे शास्त्रज्ञांनी खास आपल्यासाठी बनवलं आहे, ते म्हणजे वसंतदादा ऊर्जा. तर आजच्या व्हिडिओत आपण हे संजीवक नेमकं काय आहे, त्याचे फायदे आणि वापराची योग्य पद्धत पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आम्ही वापरलेला आहे, तुम्ही पण वापरू शकता. तर मित्रांनो, वसंत ऊर्जा हे काही साधंसुधं मार्केटमधलं औषध नाही, तर ते हे वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट आणि भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र यांनी एकत्र येऊन तयार केलेले हे पूर्णपणे जैविक संजीवक आहे. यामध्ये मित्रांनो समुद्रातील मासे, कोळंबी आणि काही विशेष वनस्पतींच्या अर्कापासून वापरलेलं आहेत आणि हे तयार केलेलं आहे. तर हे पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे आपल्या जमिनीला किंवा पिकाला कोणताही अपाय होत नाही. तर मित्रांनो, हे वापरल्यामुळे आपल्या पिकांमध्ये नेमके काय बदल होतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर मित्रांनो, ऊसासाठी जर आपण हे वापरलं तर मित्रांनो ऊसाचा फुटवा, वाढ किंवा मग ऊसाची जाडी, फुटवा काढण्यासाठी एक नंबर आहे मित्रांनो. यामुळे पिकाची उंची आणि जाडी दोन्ही पण सुधारते. तर मित्रांनो, हे संजीवक ऊसासाठी खूप चांगल्या प्रकारचं आहे. यामुळे पानांची रुंदी आणि हिरवेगारपणा वाढतो. परिणामी मित्रांनो पिकं स्वतःचं अन्न हे वेगाने तयार करतात. आणि दुसरी गोष्ट, जास्त थंडी, कडक ऊन किंवा पाण्याचा ताण पडला तरी पीक कोमजत नाही. आकार आणि चकाकी सुधारते, ज्यामुळे मार्केटमध्ये चांगला भाव मिळू शकतो. मग त्याच्यामध्ये तुमचं ऊस असेल किंवा अनेक पिकं असतील. तर मित्रांनो, आता हे नेमकं हे संजीवक वापरायचं कसं, याचा ऊसासाठी आपल्याला कसा वापर करायचा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. मित्रांनो, काय करायचं आहे, 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही साधारणपणे 75 मिली म्हणजे प्रति लिटरसाठी 5 मिली या प्रमाणात हे वापरू शकता. हे खूप चांगल्या प्रकारचं संजीवक आहे. हे नक्की आपल्या ऊसासाठी आपण वापरा. आम्ही वापरलेलं आहे, तुम्ही पण वापरा. आणि लागवडीपूर्वी मित्रांनो बियाण्यांना किंवा बेण्यांना चोळल्यास उगवण क्षमता प्रमाण प्रचंड चांगल्या प्रकारात वाढते. दुसरी गोष्ट, ड्रीप किंवा आळवणी, तुम्ही जर ऊसाची ड्रीपमधून किंवा आळवणी केली, ह्या आळवणी जर मित्रांनो ह्या संजीवाच्या माध्यमातून केली तर मित्रांनो तुम्ही हे जमिनीतूनही देऊ शकता. त्यामुळे मुळांची वाढ वेगाने होते आणि मुळे चांगल्या प्रकारे पांढरी मुळे मित्रांनो याची चालते. त्याच्यामुळे तुम्ही हे मुळांच्या म्हणजे जमिनीतून सुद्धा ड्रीपमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा ड्रिचिंगद्वारे सुद्धा देऊ शकता. आणि कोणत्याही कीटकनाशकासोबत किंवा बुरशीनाशकासोबत हे सहज मिसळू शकता. म्हणजे तुम्ही समजा कीटकनाशक मारणार असेल किंवा बुरशीनाशक मारणार असाल
तर त्याच्यामध्ये मित्रांनो हे सहजपणे मिसळू शकता आणि त्याचा काहीच इफेक्ट होणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो हे वसंत ऊर्जा जे टॉनिक आहे ते मित्रांनो नक्कीच आपल्या ऊसासाठी किंवा इतर पिकांसाठी त्याचा वापर आपण करू शकता. आणि मित्रांनो खर्चाचा विचार केला तर 1 लिटरची बॉटल फक्त मित्रांनो 1200 ते 1300 रुपयापर्यंत आपल्याला सहज आपल्या कोणत्याही जे किसान ॲग्रो आपल्या आसपासचे जे कृषी सेवा हे असेल दुकान असेल त्याच्यामध्ये आपल्याला सहज मित्रांनो उपलब्ध होऊ शकतं. आणि कमी खर्चात जास्त रिझल्ट देणारं असं एक शाश्वत उत्पादन आहे ते म्हणजे वसंत ऊर्जा. तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आम्हाला ह्या ऊसाच्या माध्यमातून आपल्याला दिसत आलेला आहे. आणि आपणसुद्धा याचा जर वापर केला तर आपल्या ऊसालासुद्धा याचा चांगल्या प्रकारचा रिझल्ट येऊ शकतो. मित्रांनो हे कोणत्याही प्रकारचं रासायनिक नसून तर एक सेंद्रिय आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. त्याच्यामुळे निश्चित आपण आपल्या ऊसासाठी असेल किंवा इतर आपल्या कोणत्याही पिकासाठी याचा नक्कीच वापर करू शकता. मित्रांनो आपण ते ड्रिपद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे याचा वापर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या ऊस आले असेल, कपाशी असेल किंवा फळबागा असेल, नक्की वसंत ऊर्जा नक्की वापरून हे पहा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे कशा पद्धतीनं आपण याचा वापर केला पाहिजे याच्या संदर्भातली खूप छान सुंदर माहिती मित्रांनो मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की आपण याचा वापर आपल्या ऊसासाठी किंवा इतर पिकांसाठी आपण करू शकता. आम्हीसुद्धा केलेला आहे, तुम्हीसुद्धा करा. तर बघू शकता मित्रांनो हा आमचा समोर दिसता हा 265 ऊसाची जात आहे. मित्रांनो आता सध्या ऊस खूप जोमात आहे. एका ऊसाला जवळपास 25-30 फुटवे अगदी जोमाने वाढलेले आहेत आणि वाढत आहे. तर त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या वसंत ऊर्जा जैविकाचा संजीवकाचा वापर आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळेच आम्हाला त्याचा खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. तर आपणालासुद्धा असा रिझल्ट हवा असेल तर नक्की याचा वापर आपण करू शकता. असेच मित्रांनो माहितीचे इतर पाठीमागेसुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा आपण वेळात वेळ काढून नक्की पहा. तुम्हालासुद्धा नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप सुंदर माहिती आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.